पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221 ए शहाद्याच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो, तसेच सर्व विद्यार्थ्यांना मंगलमय शुभकामना देतो। त्याचबरोबर मित्रांनो, श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानव विद्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तरी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब अवश्य करून घ्या, कारण सबस्क्राईब केल्यामुळे मी तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओ पाठवतो त्याची लेटेस्ट माहिती, अपडेट माहिती, त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ तयार झाल्यानंतर मी त्याची लिंक देखील तुम्हाला पाठवत असतो, ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। आणि हां, माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स नक्की पाठवा, कारण आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स म्हणजेच आम्हाला मिळालेली ऊर्जा होय। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये आपण तुम्हाला जे विविध विषयांचे स्वाध्याय दिलेले आहेत त्या विविध विषयांच्या स्वाध्यायामधून आपला HUM 101 या विषयाचे स्वाध्याय जे आहेत त्याच्यात दिलेले 4 प्रश्न जे आहेत 20 गुणांसाठी, त्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे। मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की 80-20 आपला पॅटर्न आहे, म्हणजेच 80 अधिक 20 बरोबर 100 गुण। 80 गुण विद्यापीठ परीक्षा घेत असते, म्हणजेच एक्सटर्नल एक्झाम होते, आणि 20 गुण इंटरनल मार्क्स असतात, म्हणजेच आपल्या अभ्यास केंद्राकडून हे गुण स्वाध्याय चेक करून किती 20 पैकी गुण मिळालेले आहेत, 20 पैकी किती गुण मिळालेले आहेत त्याची लिस्ट तयार होते, आणि हे स्वाध्यायचे 20 पैकी मिळालेले जे गुण आहेत तुम्हाला ते विद्यापीठाकडे पाठवले जातात। आणि मग शेवटी जेव्हा रिझल्ट येतो त्याच्यामध्ये 80 पैकी तुम्ही परीक्षेत किती लिहिलेलं आहे ते गुण, आणि 20 मार्कांचे जे स्वाध्याय तुम्हाला लिहिण्यासाठी घरी दिलेले आहेत त्या 20 पैकी तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत ते 20 पैकीचे गुण असे मिळून 100 गुणांपैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते तुमच्या रिझल्ट शीटमध्ये येते। म्हणून इंटरनल गुण स्वाध्याय हे आपल्या हातात आहेत, म्हणजेच 20 गुण हे तुमच्या हातात आहे। मित्रांनो, तुम्हाला पास होण्यासाठी हे 20 गुण देखील खूप मदत करतात, म्हणून आपल्या हातातले 20 गुण गमवू नका, आलेली संधी सोडू नका। म्हणून प्रत्येक विषयाचे जे दिलेले स्वाध्यायाचे 4-4 प्रश्न आहेत ते तुम्ही आपल्या स्वाध्याय नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा। 4चे 4ही प्रश्न लिहिणे अनिवार्य आहे, एकही प्रश्न सोडू नका। जर तुम्ही एक प्रश्न देखील सोडला, प्रत्येक प्रश्न हा 5 मार्कांचा असतो, 4 प्रश्न आहेत, म्हणजेच 5 चोक 20 असा 20 गुणांचा हा स्वाध्याय आहे, म्हणून एकही प्रश्न सोडू नका। 4चे 4ही प्रश्न लिहा, म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील। जर समजा तुम्ही प्रश्न सोडला तर गुण कमी होतील, म्हणून आपले हातात असलेले गुण जे आहेत, ही जी सुवर्ण संधी आहे ती सोडू नका। 4ही प्रश्न आपल्या त्या विषयाच्या स्वाध्याय नोटबुकमध्ये अवश्य लिहा आणि भरभरून गुण मिळवा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण HUM 101 अर्थात मानव विद्येचा अधिष्ठान अभ्यासक्रम
ह्या विषयासाठी स्वाध्याय नोटबुकमध्ये जे 4 प्रश्न आपल्याला लिहावयाचे आहेत, त्यांचे उत्तर लिहावयाचे आहेत, ते प्रश्न अगोदर आपण या ठिकाणी ऐकून घेऊया. ते असे. पहिला प्रश्न, तत्वज्ञानाला सर्व विषयाची जननी का मानण्यात येते? प्रश्न दुसरा, साहित्याची भाषा व आकृतिबंध विशद करा. प्रश्न तिसरा, पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासाचे पैलू नमूद करा. प्रश्न चौथा, चित्रपटाची द्रव्य निर्माण करणारी तंत्रे सविस्तर लिहा. असे एकूण 4 प्रश्न HUM 101 या विषयाच्या स्वाध्यायासाठी दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्न हा 5 गुणांचा आहे आणि हे 5-5 गुण 4 प्रश्नांसाठी म्हणजेच 20 गुण एकूण होतात. ह्या 20 गुणांचा फायदा तुम्हाला 80-20 जो पॅटर्न आहे, इंटरनल गुण जे विद्यापीठाला पाठवतात, त्याच्यासाठी या 20 गुणांचा फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणून हे 20 गुण आलेली संधी जी आहे ती आता सोडू नका. तर चला, आपला पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजेच तत्वज्ञानाला सर्व विषयाची जननी का मानण्यात येते, ह्या प्रश्नांचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. सर्वात प्रथम तत्वज्ञानाची व्याख्या द्यायची आणि मग तत्वज्ञानाला सर्व विषयांची जननी का मानण्यात येते याच्यासाठी 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सत्ताशास्त्र. दुसरा मुद्दा ज्ञानमीमांसा व विश्वाचे ज्ञानाचे 4 मार्ग, विश्वज्ञानाचे 4 मार्ग. त्याच्यात प्रत्यक्ष ज्ञान, अनुभव ज्ञान, उपमान आणि शब्द प्रामाण्य. तिसरा मुद्दा नीतिशास्त्र. चौथा मुद्दा सौंदर्यशास्त्र आणि 5वा मुद्दा तर्कशास्त्र. हे 5 मुद्दे व त्याचं विश्लेषण लिहिले म्हणजेच आपला जो प्रश्न आहे तत्वज्ञानाला सर्व विषयाची जननी का मानण्यात येते हे उत्तर पूर्ण होईल. तर चला मित्रांनो, उत्तराचा शुभारंभ करूया. तो असा, सर्वात प्रथम तत्वज्ञानाची व्याख्या अशी: तत्वचे ज्ञान म्हणजेच तत्वज्ञान होय. पुनश्च एकदा ऐका, तत्वचे ज्ञान म्हणजेच तत्वज्ञान होय. आता आपला पहिला मुद्दा सत्ताशास्त्र, याच्याविषयी माहिती अशी: आपल्या विश्वाच्या मागील तत्वाचा विचार ह्याच्यात केला जातो. चेतन व अचेतन वस्तूंची निर्मिती कशी झाली असेल, त्यामागील तत्व हे कशा प्रकारचे असेल, निर्गुण, निराकार, ईश्वर हे एक तत्व असेल की चेतन पुरुष, ईश्वर आणि अचेतन प्रकृती असे द्वित्व असेल की आणखी वेगळ्या स्वरूपाचे अनेक तत्व असेल, ह्या व अशा प्रकारच्या प्रश्नांची उकल सत्ताशास्त्रीय मीमांसेत केलेली दिसून येते. हा होता आपला पहिला मुद्दा जो पूर्ण झाला. आता दुसरा मुद्दा ज्ञान मीमांसा, त्याच्याविषयी माहिती अशी: आपल्या विश्वाचे, सृष्टीचे ज्ञान नेहमी होत असते. आपल्याला विश्वाचे, सृष्टीचे ज्ञान नेहमी होत असते. हे ज्ञान आपल्याला कोणकोणत्या प्रकारांनी, मार्गांनी मिळते ह्याचा अभ्यास ज्ञान मीमांसेत केला जातो. विश्वज्ञान आपल्याला 4 मार्गांनी होते, ते खालीलप्रमाणे:
पहिला मार्ग प्रत्यक्ष ज्ञान, आपल्या पंच इंद्रियांनी होणारे ज्ञान म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान होय. दुसरा मार्ग अनुमान ज्ञान, मला माहीत असलेल्या ज्ञानातून आणखी विशिष्ट ज्ञान आपण अनुमानित करू शकतो. उदाहरणार्थ, जिथे जिथे धूर तिथे तिथे अग्नी. जसा स्वयंपाकघरात चुलीमध्ये दिसतो, पर्वतावर धूर दिसत आहे म्हणून अग्नीही आहेच. तिसरा मार्ग उपमान, एखाद्या वस्तूचे ज्ञान करून घेण्यासाठी कधी कधी आपल्याला आधीच माहीत असलेल्या वस्तूतील साधर्म्य दाखविता येते, त्यालाच उपमान असे म्हणतात. चौथा मार्ग शब्द प्रामाण्य, पूर्वापार चालत आलेले ज्ञान जसेच्या तसे मान्य करणे म्हणजे शब्द प्रामाण्य होय. ज्ञान मिळवण्याच्या वरील 4 प्रमाणांनी मिळालेले ज्ञान यथार्थ किंवा सत्य आहे किंवा नाही हे ठरविणाऱ्या उपपत्तींचा समावेशही ज्ञानमीमांसेत होतो. तर मित्रांनो, हा आपला दुसरा मुद्दा पूर्ण झाला. आता तिसरा मुद्दा नीतिशास्त्र, याच्याविषयी माहिती अशी, आपल्या सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे मनुष्य. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तो स्वतःचा आणि त्याचबरोबर इतरांचाही विचार करीत असतो. अर्थात हा विचार मानवी सुखदुःखाशी संबंधित असतो. त्यासाठी मानवाला अनेक प्रकारच्या कृती कराव्या लागतात. त्या कृती योग्य की अयोग्य, त्या कृतीमागील विचार चांगला की वाईट इत्यादी प्रश्नांची चर्चा नीतिशास्त्र करते. अर्थातच हा मूल्यात्मक विचार आहे आणि योग्य अयोग्य, युक्त अयुक्त, चांगले वाईट इत्यादी मूल्यांचा विचार या ठिकाणी नीतिशास्त्रामध्ये केला जातो. तर हा होता नीतिशास्त्र मुद्दा, जो आपला पूर्ण झालेला आहे. आता चौथा मुद्दा सौंदर्यशास्त्र, त्याच्याविषयी माहिती अशी, नैतिक मूल्याप्रमाणेच आणखीही काही मूल्यांचा विचार हा सौंदर्यशास्त्र ह्या तत्वज्ञानाच्या शाखेत केला जातो. मनुष्याच्या मनात अनेक विचार भावना निर्माण होत असतात. ह्या विचारांचा भावनांचा आविष्कार वेगवेगळ्या कलांमधून साहित्यातून केला जातो. कला व साहित्याचा विचार हा पण सुंदर असुंदर अशा मूल्यांद्वारे केला जातो. कला विचारातील ह्या मूल्यांची व्यवस्था लावण्याचे काम सौंदर्यशास्त्रात होते. तर मित्रांनो, हा होता आपला चौथा मुद्दा सौंदर्यशास्त्र, तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता शेवटचा मुद्दा तर्कशास्त्र, त्याच्याविषयी माहिती अशी, वरील शाखांव्यतिरिक्त एक अत्यंत महत्त्वाची तत्वज्ञानाची शाखा म्हणजेच तर्कशास्त्र होय. कोणत्याही विचारांचे, संकल्पनेचे, गृहीतकाचे चिकित्सक या ठिकाणी कोणतेही. मित्रांनो, 5वा मुद्दा तर्कशास्त्र, पुन्हा एकदा ऐका, त्याच्याविषयी माहिती अशी, वरील शाखा व्यतिरिक्त एक अत्यंत महत्त्वाची तत्वज्ञानाची शाखा म्हणजेच तर्कशास्त्र होय. कोणत्याही विचारांचे, संकल्पनेचे, गृहीतकाचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी, आपले विचार सुसंगतपणे मांडण्यासाठी आपल्याला तर्कशास्त्राची गरज भासते. तर्कशास्त्रामध्ये अर्थातच युक्तिवादाचे स्वरूप विशद केलेले असते. तसेच युक्तिवादाची यथार्थता किंवा सत्यासत्यता कशी पटवायची हा विचार या ठिकाणी येतो. नुसते चिकित्सक विश्लेषण येथे पुरेसे नसते, तर त्याचा यथायोग्य मांडणी ही पण तितकीच महत्त्वाची असते.
योग्य मांडणीच जास्त परिणामकारक असते. त्यामुळे कोणत्याही ज्ञानशाखेचे विवरण हे तर्कसुसंगत असण्यासाठी आपल्याला तर्कशास्त्राची आवश्यकता भासते. म्हणूनच तर्कशास्त्राला तत्वज्ञानाचे मूळ म्हणता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी सारांशमध्ये तुम्हाला सारांश असा मुद्दा टाकून तुम्हाला खाली लिहिता येईल 3-4 ओळींमध्ये. तत्वज्ञानाला सर्व विषयांची जननी का मानण्यात येते त्याच्याविषयी थोडक्यात असे सांगता येईल. तत्वज्ञान वृक्षाचे तर्कशास्त्र हे मूळ आहे, सत्ताशास्त्र हे त्याचे खोड आहे, तर ज्ञानमीमांसेसोबत इतर सर्व शाखा विषय हे त्याच्या फांद्या आहेत. तर मित्रांनो, म्हणूनच तत्वज्ञानाला सर्व विषयांची जननी असे मानण्यात येते. हा आपला पहिला प्रश्न जो आहे तो पूर्ण झालेला आहे. तर आता मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न जो आहे स्वाध्यायाचा 5 गुणांसाठी, त्याच्याविषयी माहिती घेऊया. दुसरा प्रश्न असा, साहित्याची भाषा व आकृतीबंध विशद करा. याचे उत्तर लिहिताना मित्रांनो 2 मुद्द्यांचा विचार करावा लागेल. पहिला मुद्दा साहित्याची भाषा, त्याच्यामध्ये 4 मुद्दे येतात. आणि दुसरा मुद्दा आकृतीबंध, त्याच्यामध्ये 3 मुद्दे येतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात प्रथम साहित्याच्या भाषा जी आहे त्याच्यामध्ये साहित्याचे भाषेचे घटक, त्याच्यातले 4 मुद्दे असे. पहिला मुद्दा अलंकार, दुसरा मुद्दा प्रतिमा, तिसरा मुद्दा प्रतीक आणि चौथा मुद्दा मिथक. आणि दुसरा जो मुद्दा आहे आकृतीबंध. आकृतीबंधामध्ये 3 गोष्टी येतात. पहिली व्यामिश्रता, दुसरी एकात्मता आणि तिसरी लयबद्धता. तर ह्या सर्वांचे मिळून, या दोघं मुद्दे मिळून आपले उत्तर या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तर या ठिकाणी साहित्याचे भाषेचे घटक, याच्यामध्ये अलंकारमध्ये 2 प्रमुख प्रकार येतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार. मग शब्दालंकाराचे 4 प्रकार, पहिला यमक, दुसरा अनुप्रास, तिसरा श्लेष, चौथा चित्र. आणि अर्थालंकाराचे 7 प्रकार, पहिला उपमा, दुसरा उत्प्रेक्षा, तिसरा रूपक, चौथा आपणहूती, 5वा अनन्वय, 6वा संदेह आणि 7वा व्यतिरेक. प्रतिमा हा एकच मुद्दा आहे. प्रतीकमध्ये 3 प्रकार येतात, पहिला बाह्य प्रतीक, दुसरा आंतरप्रतीक आणि तिसरा मर्मदर्शी प्रतीक. आणि मिथक हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. तर अशा पद्धतीने साहित्याच्या भाषेचे घटकमध्ये हे मुद्दे व आकृतीबंधमध्ये मी तुम्हाला सांगितले आकृतीबंधाच्या 3 गोष्टी, हे मुद्दे असा मिळून हा प्रश्न पूर्ण होतो. तसा मित्रांनो हा प्रश्न याचे उत्तर मोठं आहे. 5 गुणांसाठी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचं योग्य नियोजन करावं लागेल. तर चला मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर असे, साहित्याच्या भाषेचे घटक. पहिला घटक अलंकार, दुसरा घटक प्रतिमा, तिसरा घटक प्रतीक आणि चौथा घटक मिथक. या ठिकाणी पहिला जो घटक आहे अलंकार. तर अलंकाराची व्याख्या अगोदर आपण पाहूया. अर्थ आणि शब्द यांचा वक्र वापर म्हणजेच भाषेचे अलंकार होय. ही अलंकाराची व्याख्या आहे. आता अलंकाराचे 2 प्रकार आहेत, एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. भारतीय
अलंकार शास्त्रज्ञांनी अलंकारांचे जे विविध प्रकार केलेले आहेत त्याच्यात हे दोन प्रकार महत्त्वाचे आहेत. तर ह्या दोन प्रकारांमध्ये शब्दालंकार याचे 4 प्रकार याच्याविषयी आपण माहिती पाहूया. ती अशी: पहिला प्रकार यमक, दुसरा प्रकार अनुप्रास, तिसरा प्रकार श्लेष आणि चौथा प्रकार चित्र. तर पहिला प्रकार यमक विषयी माहिती अशी: पद्याच्या एकाच चरणात किंवा ओळीत किंवा भिन्न चरणात एकदा ज्या क्रमाने अक्षरे आलेली असतात त्याच क्रमाने पुन्हा तीच अक्षरे आली की यमक अलंकार होतो. आता दुसरा प्रकार अनुप्रास. पद्यात किंवा गद्यात वर्णाच्या पुनरावृत्तीमुळे जो अलंकार निर्माण होतो त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, निज रे निज बाळा लळीवाडा हालविते हिंदोळा. तिसरा प्रकार श्लेष. एकाच वाक्यातील शब्दांचे 2 अर्थ व्हावेत अशी योजना केल्यास जो अलंकार निर्माण होतो त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती शीतलोपचारी जागी झाली हळूच मग बोले औषध न लगे मजला परिसुनी माता बरे म्हणून डोले. चौथा प्रकार जो आहे तो चित्र अलंकार. जेथे विशिष्ट आकृतीमध्ये किंवा विशिष्ट वर्ण ठराविक ठिकाणी आणण्याची रचना करून वैचित्र्य साधले असते तेथे जो अलंकार निर्माण होतो त्याला चित्र अलंकार असे म्हणतात. तर हे होते शब्द अलंकाराचे 4 प्रकार. संक्षिप्त मध्ये आपण या ठिकाणी पाहिले मित्रांनो. आता अर्थ अलंकाराचे 7 प्रकार हा मुद्दा पाहूया. याच्यामध्ये अगोदर तुम्ही काय करायचं, हे 7 प्रकार नंबर टाकून क्रमांक टाकून हे 7 प्रकार जे मुद्दे आहेत ते लिहून घ्यायचे. जसं पहिला उपमा, दुसरा उत्प्रेक्षा, तिसरा रूपक, चौथा आपणहुती, पाचवा अनन्वय, सहावा संदेह आणि 7वा जो आहे व्यतिरेक. हे 7 मुद्दे अगोदर क्रमांक टाकून लिहून झाले की मग पॅराग्राफ करून त्याचे उत्तर लिहायचे. ते असे: 2 भिन्न प्रकारच्या वस्तूमधील साम्य किंवा विरोध हा अर्थालंकाराच्या मुळाशी असतो, म्हणजे त्याला अर्थालंकार असे म्हणतात. ह्या अर्थालंकारामध्ये उपमा हा अलंकार फार महत्त्वाचा मानला जातो, कारण शब्द योजना थोडी बदलली की इतर अलंकार होतात. उदाहरणार्थ, मुख चंद्रासारखे आहे हा उपमा अलंकार होय. मुख जणू काय चंद्रच आहे येथे उत्प्रेक्षा अलंकार येतो. तो मुखचंद्र पहा येथे रूपक अलंकार येतो. हे मुख की चंद्र येथे संदेह अलंकार आहे. या मुखाला मी चंद्रच समजलो येथे भ्रांतिमान अलंकार आहे. हे मुख नव्हे चंद्र आहे येथे आपणहुती अलंकार येतो. म्हणजे उपमाच निरनिराळी रूपे धारण करीत आहे असे वाटते. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी म्हटलेले आहे, उपमा हीच कोणी नटी निरनिराळी सोंगे घेऊन आपल्या पुढे येते
व आपण त्या त्या प्रसंगी त्या त्या रचनेला अलंकाराचे भिन्न नाव देत असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी अर्थ अलंकार हा मुद्दा पूर्ण झालेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी संक्षिप्तमध्ये 5 गुणांसाठी उत्तर लिहायचं आहे ना, म्हणून संक्षिप्तमध्ये कसं लिहायचं त्याच्या विषयी या ठिकाणी मी माहिती देत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा मोठा वाटणारा जो मुद्दा आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता याच उत्तराचा दुसरा मुद्दा जो आहे प्रतिमा, त्याच्याविषयी माहिती अशी. उपमा व रूपक हे तांत्रिक भेद असून दोहांचा समावेश करणारा प्रतिमा हा शब्द वापरणे योग्य ठरते. मित्रांनो, या ठिकाणी आता उपमेची या ठिकाणी आता प्रतिमा जी आहे त्याची व्याख्या अशी. प्रतिमेचे विविध गुणधर्म लक्षात घेऊन सुधीर रसाड यांनी प्रतिमेची व्याख्या केलेली आहे ती अशी. प्रतिमा म्हणजे उच्चारांनी चिन्हांकित होणाऱ्या 2 किंवा अधिक मानसिक संदर्भामध्ये म्हणजेच त्यातील संवेदनाकृती व तत्संलग्न भावनिक वैचारिक घटक यामध्ये घडणाऱ्या साधर्म्य वैधर्म्यधिष्ठित आंतरप्रक्रियेतून निर्माण होणारी मूर्त गतिशील अनेकार्थी व सेंद्रिय संघटना म्हणजेच प्रतिमा होय. मित्रांनो, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे ते असे. 4 डोळ्यांनी साऱ्या गावभर रात्रंदिवस पहारा करणाऱ्या मनोऱ्यातून फरशीवर वाट्या पडाव्यात तसा आवाज करीत नवाचे ठोके पडले. या वाक्यात रात्रंदिवस पहारा करणारा मनोरा या शब्द समूहात रूपकाचे तत्व आहे, तर फरशीवर वाट्या पडावेत तसा शब्द समूहातून उपमेचे तत्व हे दिसते. तर मित्रांनो, हा होता आपला दुसरा मुद्दा जो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे प्रतिमेचा. आता आपला तिसरा मुद्दा जो आहे प्रतीक, त्याच्याविषयी माहिती अशी. मानवी जीवन व्यवहारात विविध प्रकारांच्या प्रतीकांचा वापर होत असतो. काही वस्तूंचा प्रतिकात्मक उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, घट एरवी मातीचा असलेला घडा विविध धार्मिक व्यवहारात महत्त्वाच्या स्थानी असतो. घट हे प्रतीक असते. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रतीकाचे 3 प्रकार केलेले आहेत. एक बाह्य प्रतीक, दुसरं आंतरप्रतीक आणि तिसरं मर्मदर्शी प्रतीक. त्याच्याविषयी माहिती अशी. बाह्य प्रतीक एखाद्या गोष्टीच्या सान्निध्यातून किंवा संलग्नतेतून एखाद्या वस्तूला प्रतिकात्मकता लाभते. उदाहरणार्थ, राजदंड हे राजसत्तेचे प्रतीक आहे. हातोडा कोयता हे कामगार आणि शेतकरी यांच्या एकत्रित शक्तीचे प्रतीक आहे. दुसरा मुद्दा आंतरप्रतीक. भौतिक पदार्थामधील एखाद्या विशेष गुणधर्माशी मानवी जीवनातील एखाद्या गोष्टीचा संबंध जोडला जातो तेव्हा जी प्रतीके निर्माण होतात त्याला आंतरप्रतीक असे म्हणतात. उदाहरणार्थ, पाण्याने भरलेला कुंभ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आता तिसरा मुद्दा मर्मदर्शी प्रतीक. त्याच्याविषयी माहिती अशी. हा अंतर प्रतीकाचाच एक प्रकार आहे. येथे दृश्य अथवा अदृश्य घटकांचा प्रतिकात्मक रीतीने उपयोग केला जातो. दिवा हे ज्ञानाचे ज्योत
हे जीवनाचे, काळोख हे अज्ञानाचे, तर सूर्य हे आत्मज्ञानाचे प्रतीक आहे. तर हे मित्रांनो मर्मदर्शी प्रतीकचं माहिती व उदाहरण होते. तर मित्रांनो आता आपला जो पुढचा मुद्दा जो आहे मिथक, याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी, प्रत्येक संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून काही कथा चालत आलेल्या असतात. मिथक म्हणजे जगाच्या उत्पत्तीविषयीच्या प्राचीन कथा. मिथकामधूनच नंतरच्या काळात महाकाव्य, पुराणे लिहिली गेली. आपल्याकडच्या कहाण्या या प्राचीन मिथकातूनच आल्या. मिथक म्हणजे माणसाने आपल्या भोवतीच्या जगाचा आणि आपला अर्थ लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी रचलेली कथा म्हणजेच मिथक होय. मिथके वंश परंपरेने मिथक जे आहे हे वंश परंपरेने चालत आलेली असतात. तर मित्रांनो या ठिकाणी उदाहरण म्हणून दिलेलं आहे. आपल्याकडे रामायण, महाभारत आणि पुराणे या ग्रंथात अनेक मिथकांचे कथांमध्ये रूपांतर झालेले आहे. तर मित्रांनो उदाहरणासकट मिथक हा मुद्दा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपला भाषेचे जे घटक आहे हा पहिला मुद्दा तो संक्षिप्तमध्ये कसा लिहावयाचा आहे त्याच्या विषयी पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता ह्याच प्रश्नाचा दुसरा मुद्दा म्हणजेच आकृतिबंध, त्याच्याविषयी माहिती देखील आपण संक्षिप्तमध्येच या ठिकाणी समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण आकृतिबंधाची व्याख्या लिहूया. ती अशी, लेखकाने वाक्यांची परिच्छेदाची केलेली मांडणी, शब्दाच्या वाक्याच्या अर्थांना अनुसरून केलेली जुळणी या सर्व घटकांची मांडणी म्हणजेच आकृतिबंध होय. प्रत्येक कलेच्या विचारात आकृतिबंधाला महत्त्व असते. म्हणून आकृतिबंधामध्ये खालील जो मुद्दा आहे तो लक्षात घेतला जातो. तो मुद्दा असा, व्यामिश्रता, एकात्मता आणि लयबद्धता. हा जो मुद्दा आहे आपण आपल्या स्वाध्यायाच्या नोटबुकमध्ये लिहायचा एकत्रितपणे. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मी दिलेला आहे. व्यामिश्रता 1 नंबर, एकात्मता 2 नंबर आणि लयबद्धता 3 नंबर. तर मित्रांनो या ठिकाणी एकच मुद्दा टाकायचा, व्यामिश्रता, एकात्मता आणि लयबद्धता, आणि मग त्याचं उत्तर लिहायचं संक्षिप्तमध्ये. ते असे, कोणत्याही कलाकृतीचा आकृतिबंध व्यामिश्रता, एकात्मता आणि लयबद्धता या 3 गोष्टींनी युक्त असला पाहिजे. कलांची माध्यमे वेगवेगळी असली तरी आकृतिबंधाचे हे विशेष कलाकृतीमध्ये आढळतात. जेथे हे विशेष आढळत नाही म्हणजे सुलभीकरणावर भर दिलेला असतो, विस्कळीतपणा असतो आणि लयबद्धतेचा अभाव असतो, अशा कृतीला कलाकृती म्हणता येत नाही. व्यामिश्र, एकात्म आणि लयबद्ध आकृतिबंधालाच कलाकृती असे म्हटले जाते. साहित्यकृतीच्या संदर्भात आपण या 3 विशेष गोष्टींचा विचार केला गेलाच पाहिजे.
साहित्य कृतीतल्या शब्दांना एकच अर्थ नसतो, तसेच त्या शब्दांनी बनलेल्या वाक्यांनाही एकच एक अर्थ नसतो, हे माहीत आहे. त्याचप्रमाणे साहित्याच्या भाषेत अलंकार, प्रतिमा, प्रतीक आणि मिथकांची योजना असते, हे देखील माहीत आहे. त्याच पद्धतीने साहित्य कृतीतील शब्दांची निवड व जुळणी आणि ती असलेली वाक्य आणि अशा वाक्यांनी बनलेली ती संबंध संहिता अर्थाच्या अनेक पातळ्या उलगडत असते, तेव्हा तिच्या आकृतिबंधाला व्यामिश्रता हा विशेष असतो. व्यामिश्रता एकात्मता आणि लयबद्धता समजून घेण्यासाठी उदाहरण म्हणून ह्या कवितेच्या 4 ओळी. त्या उजाड माळावरती बुरुजाच्या पडल्या भिंती, ओसाड देवडा पुढती. ह्याच्यामध्ये मित्रांनो, ह्याच्यामध्ये कवीने काळोख्या रात्रीचे वर्णनाचे विशिष्ट चित्रण केलेले आहे. त्याच्यात भावाची देखील अभिव्यक्ती केलेली आहे. कवितेचे उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलं तरी देखील कथा, कवितेबरोबरच कथा, कादंबरी अथवा नाटक यात आकृतिबंधाचे हे तीनही विशेष असतात. या आकृतिबंधातून आशयाची अभिव्यक्ती होते. आशय म्हणजेच कवितेचा किंवा कथेचा विषय नव्हे. विषय, भावना, विचार, अनुभव, समाजाचे चित्रण, व्यक्ती रेखाटन, जीवनविषयक दृष्टिकोन या सर्वांच्या एकात्मतेतून आशय निर्माण होतो. एखाद्या कादंबरीमधले निसर्ग वर्णन, वातावरण चित्रण, व्यक्तीचे वर्णन, व्यक्तीच्या कृतीचे वर्णन ह्या गोष्टी आशय निर्माण करणारे घटक असतात. या सगळ्या घटकांचा एकात्मतेतून, लयबद्धतेतून आशयाला व्यामिश्रता लाभत असते. तर मित्रांनो, हा आपला आकृतिबंध हा जो मुद्दा आहे तो अगदी संक्षिप्तमध्ये या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आपला जो दुसरा प्रश्न होता, साहित्याची भाषा व आकृतिबंध विशद करा, हा दुसरा प्रश्न अगदी संक्षिप्तमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कंप्लीट झालेला आहे. तर चला मित्रांनो, आता स्वाध्यायमधला तिसरा प्रश्न आहे तो असा, पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासाचे पैलू नमूद करा. किंवा हा प्रश्न असा देखील असू शकतो, पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासाचे टप्पे नमूद करा. तर त्यावेळेला आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर संक्षिप्तमध्ये लिहिण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. सर्वप्रथम तुम्ही उत्तर लिहिताना खालील मुद्दे लिहून घ्या. ते असे, पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासाचे पैलू किंवा टप्पे. 1. पुराणाश्मयुग. 2. मध्याश्मयुग. 3. नवाश्मयुग. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यातच, पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासाचे उत्क्रांत अवस्था. याच्यामध्ये पहिला मुद्दा इजिप्शियन वास्तुकला, दुसरा मुद्दा ग्रीक वास्तुकला, तिसरा मुद्दा रोमन वास्तुकला व वैशिष्ट्ये, चौथा मुद्दा ख्रिश्चन वास्तुकला. त्याचबरोबर मध्ययुगाच्या महत्त्वाच्या 3 शैली या चौथ्या मुद्द्याअंतर्गत येतात. पहिली ग्रीक किंवा ट्रॅबिएटेड शैली, दुसरा रोमन किंवा संयुक्त समृद्ध शैली आणि तिसरा गोथिक किंवा धनुष्याकृती शैली. तर
सर्वात प्रथम हे मुद्दे जे आहेत तुम्ही तुमच्या या स्वाध्याय पुस्तिकेमध्ये लिहून घ्या. मग हे मुद्दे लिहून झाल्यानंतर तुम्ही पुनश्च एकदा हेडिंग द्या. पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासाचे जे वरील पैलू आहेत त्याच्याविषयी संक्षिप्त माहिती अशी हेडिंग देऊन मग तुम्ही तुमच्या उत्तराला सुरुवात करायची. ती अशी: पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासात प्रचंड जाड भिंती, भारदस्त स्तंभ, पिरॅमिड्स या रचनांची इजिप्शियन वास्तुकला, सामान्य नागरिकांसाठी लहानशा देवस्थानाभोवती स्तंभांनी केलेली खुली दालने असलेली ग्रीक वास्तुशैली हे वास्तुरचनेचे आद्य नमुने होत. रोमन वास्तुकलेत फोरम, आयताकृती, गोलाकृती देवळे, न्यायगृहे, स्नानगृहे, रंग मंदिरे, एम्पी थिएटर्स, सर्कशीच्या वास्तू, विजय कमानी, शहर वेशी, तटबंद्या, पूल, पन्हाडी, कारंजी अशी वास्तुकलेची समृद्ध परंपरा तत्कालीन जीवनाच्या समृद्धीचाही अहवाल देते. इसवी सन 4थ्या ते 9व्या शतकात ख्रिश्चन धर्माचा उगम व विकास याबरोबरच ख्रिश्चन वास्तुकला विकसित झाली. त्याच्यात बायझेंटाईन शैली, रोमनस्क शैली, ट्रॅबिएटेड शैली, गोथिक किंवा धनुष्यकृती शैली अशा वास्तुरचनेच्या विविध शैली पुढे आल्या. इसवी सन 15 ते 19व्या शतकात प्रबोधन चळवळीच्या वास्तुशास्त्रावरही प्रभाव पडला व विद्येच्या पुनर्जीवनातून वास्तुकलेत बारोख शैलीचा जन्म झाला. चर्चेस, राजवाडे या रचनेत चर्चेस म्हणजेच मित्रांनो ख्रिश्चन लोकांची चर्च असते ना, चर्चेस, राजवाडे यांच्या रचनेत अर्धगोलाकृती, घुमट व टोकदार कमानी मागे पडून या रचना अधिक अवकाश केंद्रित झाल्या. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला तिसरा प्रश्न जो आहे संक्षिप्त पद्धतीने कसा लिहावा याच्या विषयी माहिती जी आहे ते उत्तराच्या स्वरूपातून तुम्हाला दिलेली आहे. अगदी संक्षिप्त पद्धतीने 5 गुणांसाठी किती लिहावे याचा आदर्श जो नमुना आहे तो उत्तराच्या स्वरूपातून तुम्हाला मी सांगितलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपला प्रश्न तिसरा जो आहे पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासाचे पैलू नमूद करा हा प्रश्न देखील या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता मित्रांनो चौथा प्रश्न तो असा: चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणारी तंत्रे सविस्तर लिहा. हाच प्रश्न अशा पद्धतीने देखील येऊ शकतो: चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणारी यंत्रे सविस्तर लिहा. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना 2 मुद्दे, 2 तंत्रे किंवा यंत्रे या ठिकाणी महत्त्वाची आहेत. पहिला
कॅमेरा आणि दुसरं ध्वनिमुद्रण. तर हे दोन मुद्दे मिळून आपले ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पूर्ण होणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही प्रश्न लिहून झाला, जसं चित्रपटाची द्रव्य निर्माण करणारी तंत्रे सविस्तर लिहा असं लिहिलं की मग उत्तर असं लिहून पुढं तुम्ही मुद्दा द्यायचा आहे. चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणारी तंत्रे किंवा यंत्रे आणि मग खाली उत्तर लिहा असे. चित्रपटाचे द्रव्य म्हणजे दृकश्राव्य प्रतिमा. या द्रव्याची निर्मिती यंत्रामुळे शक्य होते आणि चित्रपट बघणेही यंत्रामुळेच किंवा तंत्रामुळेच शक्य होते. या तंत्राचा प्राथमिक परिचय करून घेऊ. दृकश्राव्य प्रतिमा असे आपण म्हणतो. त्यात 3 उपघटक आहेत. पहिला दृक प्रतिमा, दुसरा श्राव्य प्रतिमा आणि तिसरा दृश्याची श्राव्याशी जोडणी. अशा दृकश्राव्य प्रतिमा एकमेकांशी जोडून चित्रपट तयार होतो. म्हणून चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणारी जी यंत्रे आहेत, कॅमेरा आणि ध्वनिमुद्रण, यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता आपण मुद्दा क्रमांक 1 टाकायचा, तो म्हणजेच कॅमेरा, आणि त्याच्याविषयी माहिती लिहायची ती अशी. कोणत्याही कॅमेऱ्याचे 3 मुख्य भाग असतात, ते खालीलप्रमाणे. 1. प्रकाश टिपणारी व्यवस्था, डॅश करून शटर आणि भिंग. दुसरा, भिंगांच्या केंद्रा इतकी अंधार पोकळी. तिसरा, प्रकाश व छाया यांच्या रचना नोंदवून घेणारी फिल्म. मग खाली पॅराग्राफ करून तुम्ही उत्तर लिहा. साधे छायाचित्र घेणाऱ्या कॅमेऱ्यात हीच व्यवस्था असते आणि चलचित्रणाच्या कॅमेऱ्यात हीच 3 कार्य घडतात. कॅमेरा ज्या कोणत्या दृश्याकडे वळवलेला असेल तेथील छायाप्रकाशाची रचना फिल्मवर तंतोतंत उतरवणे हे रासायनिक आणि भौतिक कार्य शटरच्या कालावधीनुसार, भिंगांच्या प्रकारानुसार आणि फिल्मवरील रसायनांच्या प्रकाश संवेदनानुसार घडून येते. चलचित्रणाचा कॅमेरा सेकंदाला 24 चित्रे या गतीने यांत्रिकपणे सरकणाऱ्या फिल्मच्या चौकटीवर प्रकाशचित्रे नोंदवली जातात. अशा प्रकारे वापरलेली फिल्म पुढे रासायनिक प्रक्रियेसाठी प्रयोगशाळेत पाठवली जातात. रासायनिक प्रयोगशाळेत फिल्मवर उमटलेली चित्रे स्पष्ट आणि स्थिर होतात. ही प्रक्रिया होण्यापूर्वी फिल्म प्रकाशात उघडली तर त्यावर चित्र दिसत नसते. ती प्रकाशात उघडून मग रसायनात घातली तर नुसती काळी होते. या यंत्राचा विकासाचा इतिहास भौतिकी किंवा पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र आणि शरीर विज्ञान या 3ही शास्त्रांच्या प्रगतीशी जोडलेला आहे. भौतिकीमधील भिंगे आणि प्रतिमा, रसायनशास्त्रातील प्रकाश संवेदनशील रसायने आणि त्यांचे स्थिर प्रतिमेत रूपांतर करण्याची पद्धती, आणि शरीर विज्ञानात दृष्टी सातत्याच्या पश्चात प्रतिमांचा आणि डोळ्यांच्या कार्यातील बाहुली, भिंग आणि दृष्टिपटल यांच्या नेमक्या योगदानाचा घेतलेला वेध, ह्या सर्व गोष्टी चित्रपटाचे द्रव्य तयार होण्यासाठी आवश्यक असतात आणि त्याच्यासाठी कॅमेरा हा फार
महत्त्वाचा असतो. प्रथम 1839 साली छायाचित्र घेणारा स्थिर चित्राचा कॅमेरा तयार झाला. त्यानंतर अनुक्रम आणि गती यांना जोडून वेगवेगळे दृष्टिभ्रम तयार करण्याचे प्रयत्न झाले. त्यात धावणारा घोडा, हलणारी आकृती इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. हलत्या चित्रांचा किंवा आकृतीचा अनुभव देणारी यांत्रिक रचना कधी आरशांच्या, कधी फिरत्या छिद्रांच्या, तर कधी जलद गतीने फिरणाऱ्या आकृतींच्या सहाय्याने तयार केली जात असे. अशा यंत्राचा वापर मनोरंजनापुरता केला जात असे. चार्ल्स आणि ऑगस्टस लुमिएर या भावांनी पहिला चित्रपट तयार करून 28 डिसेंबर 1895 या दिवशी पॅरिसमध्ये दाखवला. त्यात स्टेशनात येणाऱ्या आगगाडीचे चित्रण होते. अशी हुबेहूब प्रतिमा बघून प्रेक्षकांमधले अनेक जण घाबरले, ओरडले आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये मथडे झळकले. हे तर प्रत्यक्ष जीवनच. तर अशा पद्धतीने मित्रांनो, कॅमेरा हा जो मुद्दा होता तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता दुसरा मुद्दा टाकायचा आहे, तो म्हणजे ध्वनिमुद्रण. त्याच्याविषयी माहिती अशी: दृक्प्रतिमांचे तंत्र विकसित होण्यापूर्वीच ध्वनिमुद्रण शक्य झालेले होते. 1879 साली तबकडीवरील ध्वनिमुद्रण आणि ग्रामोफोन मार्फत ध्वनिमुद्रण ऐकण्याची तंत्रविद्या विकसित झाली होती. ध्वनीची कंपने एका उगमापासून माध्यमामार्फत दुसऱ्या पृष्ठभागावर उमटवणे आणि अशी उमटलेली मुद्रणे उलट्या क्रमाने पुन्हा कंपनात रूपांतरित करणे हे यातले टप्पे. यातही ओबडधोबड ओरखड्यांच्या तंत्रापासून हाय-फाय तंत्रापर्यंत ध्वनिमुद्रण विकसित झाले आहे. पुनर्निर्मितीची यंत्रेही हुबेहूब अनुभव देण्यात चांगलीच प्रगत झाली आहेत. चित्रपटाच्या दृष्टीने दृश्यासमवेत श्राव्य घटक येण्यासाठी आणि दोन्ही एकत्रितपणे अनुभवण्यासाठी फोटो इलेक्ट्रिक सेल आणि फिल्मवर श्राव्य नोंदणीची व्यवस्था यांची गरज होती. ही तंत्रे विकसित झाल्यावर 1927 मध्ये चित्रपट बोलू लागले. तोवर मूक चित्रपटांबरोबरच प्रत्यक्ष पडद्यासमोर बसून स्थानिक वादक संगीत साथ करीत असत. काही चित्रपटांसमवेत कोणते संगीत वाजवावे याचे पाश्चिमात्य पद्धतीचे लिपिलेख पाठविले जात. या जमान्यातून बाहेर आल्यावर भाषा व संगीत यांचा आविष्कार क्षमतांचा लाभ चित्रपटांना होऊ लागला आणि दृकश्राव्य प्रतिमा अनेक पटींनी गुंतागुंतीच्या करणे शक्य झाले. आजच्या चित्रपटाचे द्रव्य आणि लुमिएर बंधूंची चलचित्रे यात थोडा फरक आहे. लुमिएर बंधूंची चित्रे होती फलाटावर येणारी आगगाडी, बाळाची न्याहारी, कारखान्यात जाणारा कामगार इत्यादी. हे सर्व देखावे एका ठिकाणी कॅमेरा ठेवून पूर्ण प्रसंग चित्रित केलेले होते. त्या एका प्रसंगातच चलत प्रतिमा पूर्ण होई. एकापुढे एक चित्रणे जोडून कथा सांगण्याचे तंत्र हॉलिवूडला D.W. ग्रिफिथ यांनी विकसित केले. पुन्हा एकदा ऐका. कथा सांगण्याचे तंत्र हॉलिवूडला D.W. ग्रिफिथ यांनी विकसित केले. संकलनामध्ये प्रथम
फक्त दृश्ये आणि लिहिलेला मजकूर असे. बोलपट शक्य झाल्यावर त्यात दृश्यांची श्राव्याशी जोडणी करण्याचेही तंत्र समाविष्ट झाले. अनुक्रमाने आणि सहवर्ती असल्याने अर्थनिर्मिती करणारी तंत्रे म्हणजेच संकलन, मोहिओला हे मुख्य यंत्र होय. अशा पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रगतीचा यंत्रांचा अनिवार्य असा संबंध चित्रपटाचे द्रव्य निर्मितीशीच आहे. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणारी यंत्रे, तंत्रे, कॅमेरा व ध्वनिमुद्रण हा मुद्दा आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. अगदी संक्षिप्त पद्धतीने उत्तर कसं लिहावं अशाच पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहेत. या ठिकाणी आपला हा 4था प्रश्न देखील पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुमच्यासाठी HUM 101 ह्या विषयाचे जे स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामध्ये जे 4 प्रश्न दिलेले होते. पहिला प्रश्न, तत्वज्ञानाला सर्व विषयांची जननी का मानण्यात येते. दुसरा प्रश्न, साहित्याची भाषा व आकृतिबंध विशद करा. तिसरा प्रश्न, पाश्चिमात्य वास्तुकलेच्या इतिहासाचे पैलू नमूद करा. चौथा प्रश्न, चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणारी तंत्रे किंवा यंत्रे सविस्तर लिहा. ह्या 4ही प्रश्नांची उत्तरे 5 मार्कांसाठी, कारण प्रत्येक प्रश्न 5 गुणांचा आहे आणि 5 गुणांचा असल्यामुळे त्याच पद्धतीने संक्षिप्तमध्ये लिहिणं देखील आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात आपली जी स्वाध्याय नोटबुक असते त्याच्यामध्ये पेजेस जे आहेत, जेवढे पेजेस दिलेले आहेत त्या पेजेसमध्ये तुम्हाला 4ही प्रश्न अगदी पूर्ण तर झालेच पाहिजेत उत्तरं, पण ते संक्षिप्त देखील झाले पाहिजेत. ह्याच्यानुसार हा व्हिडिओ तयार मी केलेला आहे. म्हणून मित्रांनो, ह्या व्हिडिओनुसार जर तुम्ही प्रश्नांचे उत्तरं जर लिहिली तर मी म्हणतो 4ही प्रश्न तुमचे HUM 101 या स्वाध्याय पुस्तिकेमध्ये पूर्ण होतील यात शंकाच नाही. कारण माझ्या माहितीनुसार मी सर्व 4ही प्रश्न जे आहेत ते अगदी संक्षिप्त करून मुद्देसूद व्यवस्थित कसे लिहावेत याची टेक्निक जी आहे ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे. म्हणून मित्रांनो, 20 मार्क जे इंटरनल आहेत विद्यापीठाला पाठवायचे, याच्यात जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर अशा पद्धतीने हे 4ही प्रश्न आपल्या वहीमध्ये येतील अशा पद्धतीने त्याचं नियोजन करा. वाटल्यास तुम्ही हा व्हिडिओ ऐका आणि ऐकून अगोदर कच्चे लेखन करून घ्या एका वेगळ्या पेजेसवर. कारण तुम्ही जेव्हा वेगळ्या पेजेसवर कच्चे लेखन करून घेणार व्हिडिओ ऐकून मग तुम्ही ते जे कच्चं लेखन केलेलं आहे ते किती पेजेस येतात ते तुम्हाला समजेल आणि मग तुम्हाला तुमच्या मुख्य स्वाध्याय नोटबुक वहीमध्ये लिहिण्यासाठी पेजेसचं नियोजन करण्यासाठी त्याची मदत होईल. तुम्हाला ते कच्च्या लेखनमध्ये समजून पण जाईल की किती पेजेस होतात आणि मग त्यानुसार मुख्य स्वाध्यायाच्या नोटबुक वहीमध्ये मग ते कच्चं लेखन पक्के करून घ्या आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने स्वाध्याय नोटबुकमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क्स निश्चित मिळतील याच्यात शंका नाही. तर चला मित्रांनो,
स्वाध्याय लिहिण्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि हा मित्रांनो, त्याचबरोबर स्वाध्यायाच्या नोटबुकवर फ्रंट पेज जे असतं त्याच्यावर तुम्ही FIBA ला आहेत म्हणून FIBA वर टिक करा. तुमचा रोल नंबर क्रमांक जो आहे, रोल नंबर तो लिहा, आवर्जून व्यवस्थित लिहा. त्याचबरोबर तुमचे नाव असते ते लिहा. विषयाचे नाव असते, जसं मानव्य विद्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 हा कोड नंबर देखील त्याच्यात लिहा कंस करून. कारण होतं काय, जर तुम्ही कोड नंबर, विषयाचे नाव आणि कोड नंबर लिहिले नाही तर त्या ठिकाणी समजत नाही की ही तुमची कोणत्या विषयाची वही आहे. म्हणून तुमच्या स्वाध्याय पुस्तिकेवर विषयाचे नाव मानव विद्येचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 हे अवश्य लिहा, म्हणजे समजेल की ही HUM 101 ची वही आहे. FIBA त्याच्यावर व्यवस्थित टिक करा, तुमचं नाव लिहा आणि मित्रांनो तुमचा फोन नंबर देखील लिहा. जर काही अडचण आली तर फोन नंबर असल्यामुळे ती अडचण क्लिअर करता येते चेक करणाऱ्याला, म्हणून फोन नंबर देखील लिहा. आणि सर्व माहिती जी दिलेली आहे फ्रंट पेजवर ती व्यवस्थित पूर्ण करून स्वाध्याय 5-5 मार्कांचे 4ही प्रश्न पूर्ण करून स्वाध्याय पूर्ण करा. पुनश्च एकदा स्वाध्याय लिहिण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत उपयुक्त आहे, लाभदायी आहे. या व्हिडिओचा पूर्ण उपयोग तुम्ही करून घ्या. त्याचबरोबर पुनश्च एकदा मी तुम्हाला स्वाध्याय लिहिण्यासाठी शुभेच्छा देतो. जाता जाता महत्त्वाचा संदेश, कोविड-19च्या जागतिक महामारीमध्ये घरात राहा, सुरक्षित राहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी. तसेच जाता जाता पुनश्च एकदा सांगतो की सदर स्वाध्यायाचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, म्हणून हा व्हिडिओ FIBAच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण सर्वांना या व्हिडिओचा अत्यंत लाभ होईल. म्हणून मित्रांनो, मला विश्वास आहे की तुम्ही आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ जो आहे याची लिंक जी आहे ती नक्की शेअर करणार. मी तर शेअर करतच असतो, पण तुम्ही देखील तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्राला देखील हे स्वाध्याय लिहिण्यास मदत होईल. तर चला, शेवटी जाता जाता पुनश्च एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार, मंगलमय शुभकामनाएं.